नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गावाकडील शेपूच्या भाजीची रेसिपी। चला तर मग स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले आपण शेपू स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे यांचं जाडसर वाटण करून घेणार आहोत। आता कढईमध्ये तेल गरम करा आणि जिरे आणि मोहरीची फोडणी द्या। त्यामध्ये धुतलेली शेपूची भाजी टाका। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करा आणि मग मूग डाळ टाका आणि पाणी संपेपर्यंत शेपूची भाजी छानपैकी शिजवून घ्या। भाजी मस्तपैकी शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरचीचा बारीक कूट केलेला टाकू आणि भाजी मस्तपैकी हलवून घेऊ आणि त्याच्यानंतर भाजी मंद आचेवर शिजवून देऊ। त्याच्यानंतर भाजी नीट शिजवून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं तेल टाका आणि भाजी मस्तपैकी परतवून घ्या। चला तर मग शेपूची भाजी तयार आहे तुमच्या सर्वांसाठी। धन्यवाद मंडळी।